मकर संक्रांत, होळी, धुळवड, शिवजयंती आणि जल्लोषात गुढीपाडव्याने नवीन वर्षाचं स्वागत केलं. थोडं गोड, थोडं कडू खात. मग आता काय, ग्रीष्माची गरमी अंगाची लाही लाही करते. तर मग हे घ्या सोल्युशन. नंबर 1, नारळ पाणी. तुमच्या शरीरात इलेक्ट्रोलाइट्सची पातळी संतुलित राखत तुम्हाला नैसर्गिकरित्या हायड्रेट करतं. नंबर 2, फळांचा राजा आंबा. त्याच्या कैरीचं पन्ह तुम्हाला उष्माघात म्हणजे सनस्ट्रोक पासून वाचवतं. नंबर 3, कोकणचा रानमेवा कोकम. त्याचं सरबत शरीर ताजतवानं करतं, शिवाय पचनासही मदत करतं. नंबर 4 वर आहे लिंबू किंवा आवळा सरबत. विटॅमिन सी न समृद्ध व तात्काळ तुमच्या शरीराला ऊर्जा देणारं. नंबर 5, बेळ फळाचं सरबत. शरीराला उत्तम प्रकारे थंडावा देणारं, पचन सुधारून पोटाच्या सर्व समस्यांवर, तक्रारींवरती, बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन, जुलाब या सर्वांवरती गुणकारी, तसेच तुमची शुगर लेवल कंट्रोल करणारं. याशिवाय जिरं, कोथिंबीर, पुदिना, काळं मीठ किंवा सेंधा मीठ घालून बनवलेलं घरगुती ताक. पचनास हलकं व शरीर तात्काळ थंड करणारं. आणि सर्वात महत्त्वाचं, आर्टिफिशियल कोल्ड्रिंक पासून स्वतःला दूर ठेवा. प्राकृतिक पेयांचा फायदा घ्या आणि उन्हाळा करा थंडा थंडा, कूल कूल.